नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज पारायणाचा 4था दिवस आहे. तर पारायणाच्या 4थ्या दिवशी जी काही सेवा गेली, कसा दिवस गेला हे तर तुमच्याबरोबर मी शेअर केलेलंच आहे. पण त्याचबरोबर त्याला अनुसरून एक दुसरा टॉपिक देखील यामध्ये मी ॲड केला आहे. कारण की पारायण करत असताना आपल्याला स्वामींचे संकेत येतात. ज्या घरात स्वामी प्रकट दिना दिवशी पारायण होतं त्या घरामध्ये स्वामी संकेत देतात. पण ते काही भक्तांना कळतात आणि काही भक्तांना कळत नाही. कारण की आपण नवीन सेवेमध्ये असतो आणि लगेच आपल्याला स्वामींचे संकेत कळत नाही. तर तेच संकेत 11 संकेत स्वामींचे जे पारायणामध्ये आपल्याला स्वामी देतातच, तेच 11 संकेत आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हालाही यातील काही संकेत मिळत असतील तर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. स्वामी तुमच्या घरात आहेत, स्वामी तुमच्याबरोबर वास करत आहेत तुमच्या घरामध्ये. जे काही स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही पारायण करताय तर ते भक्तिभावाने स्वामींच्या चरणी रुजू झालेलं आहे की नाही हे देखील स्वामींच्या संकेतावरून तुम्हाला कळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. घरातली जी काही रोजची रुटीन होती ती पण तुमच्याबरोबर मी शेअर केलेलीच होती. तर हे देवमामा घरी आले होते. तर पारायणाच्या दिवशी स्वामी कोणत्या रूपात घरात येतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या घरात जो कोणी येतो त्याचा मानपान आपण केला पाहिजे. जो कोणी अतिथी आपल्या दारासमोर येतो किंवा पारायणाच्या काळामध्ये जो कोणी आपल्या दारासमोर येतो तर तो स्वामींच्या रूपामध्येच येत असतो. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला प्रचिती देत असतात, संकेत देत असतात. त्यातीलच हा एक संकेत आहे की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जातात. कोणतंही असू दे, आपल्या ओळखीची माणसं असू दे किंवा अनोळखी माणसं असू दे, अचानक ती घरी येणं आणि आपल्याशी संवाद साधणं हे काही योगायोग नसतं. हा स्वामींचाच संकेत असतो. आणि आपल्या मनातील एखादा जो काही प्रश्न आपल्या मनामध्ये चाललेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळणं हा देखील स्वामींचा एक संकेत, खूप महत्त्वाचा हा स्वामींचा संकेत आहे जो की स्वामी पारायणामध्ये देतातच. तर हा एक संकेत झाला. दुसरा संकेत स्वामींचा असा आहे की जी फुले स्वामींना आपण अर्पण करत असतो, प्रेमाने, श्रद्धेने, विश्वासाने आपण जी काही फुले स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा ती फुले आपोआपच जेव्हा खाली पडतात तर हा स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वामींनी तुमच्यावर कृपादृष्टी केलेली आहे. तुम्ही जी गोष्ट स्वामींना सांगितलेली आहे ती गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती इच्छा तुमची पूर्ण होणार किंवा त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळणार हा स्वामींचा संकेत त्या फुलाद्वारे स्वामी आपल्याला देत असतात. स्वामींना ठेवलेली फुले पडणे हा संकेत मला स्वामींचा खूप आवडतो. तुम्हालाही असा संकेत स्वामींचा आवडतो का तर नक्की कमेंट करा. ठेवलेली फुले पडू दे किंवा स्वामींचा हार पडू दे किंवा हारातील एखादं फूल तुटून खाली पडणे हा स्वामींचा संकेत आहे. तिसरा संकेत स्वामी आपल्याला देत असतात ते दिव्यातून. जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे पारायणासाठी किंवा रोजच्या देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये एखादी त्रिशूलची आकृती तयार होणे, एखादी ओमची आकृती तयार होणे, झाडांची आकृती तयार होणे, फुलांची आकृती तयार होणे, हार्ट शेप बनणे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आकृती तयार होतात दिव्यामध्ये ती पण एक स्वामींची कृपा आहे, स्वामींचा एक संकेत आहे आपल्यासाठी की आपण जी काही सेवा मनोभावे स्वामींच्या चरणी अर्पण करतोय तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे. ती सेवा, ती प्रार्थना स्वामी ऐकत आहेत आणि लवकरच त्या सेवेमधून आपल्याला मार्ग दिसणार आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत ते स्वामी लवकरच पूर्ण करणार असा आशीर्वाद त्या दिव्यातून स्वामी आपल्याला देत असतात. तर तुमच्याही दिव्यामध्ये फूल बनतं का? तुमच्याही दिव्यामध्ये त्रिशूळ, चंद्र, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बनतात का? तर नक्की कमेंट करा. काय होतं ना, अशा गोष्टी जेव्हा आपण एकमेकांना शेअर करतो तेव्हा भक्ती आणखीन वाढते आणि आणखीन स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला उत्साह येतो. त्यामुळे नक्की कमेंट करा. 4था संकेत स्वामींचा हा आहे की स्वप्नामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात. जेव्हा आपण एखादं पारायण करत असतो, एखादी स्वामींची पूजा करत असतो आणि आपल्या मनामध्ये सतत एक प्रश्न आहे किंवा सतत एक विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे किंवा एखादं संकट आहे त्यामधून आपल्याला मार्ग दिसत नाही किंवा असंच तुम्ही स्वामींची सेवा करताय, नित्यची सेवा, काही तुमच्या मनामध्ये प्रश्न नाहीत पण तुम्ही नित्यनेमाने स्वामींची सेवा करताय, त्यावेळी स्वामी तुम्हाला येऊन स्वप्नामध्ये दर्शन देणार. मग ते कोणत्याही रूपामध्ये, साक्षात स्वामी तुम्हाला दर्शन देतील किंवा त्यांच्या फोटोच्या रूपात दर्शन देतील किंवा त्यांच्या मूर्तीच्या रूपात देतील किंवा एखाद्या वृद्ध माणसाच्या रूपात दर्शन देतील. कोणत्याही रूपामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात.
पण जेव्हा व्यक्तींच्या रूपामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात तेव्हा त्यांच्या अंगावर पांढरे वस्त्र असतात आणि जास्तीत जास्त स्वामी वृद्ध माणसांच्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात. तेव्हा समजून जावं की हे स्वामीच आहेत. स्वामींनी आपल्याला साक्षात स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलेलं आहे असा याचा अर्थ होतो. 5वा संकेत आहे स्वामींचा सतत आपल्याला श्री स्वामी समर्थ नाव ऐकू येणे. जेव्हा आपण घरातली कामे करत आहोत किंवा आपण बाहेर कुठेतरी गेलो आहोत किंवा एखाद्या ठिकाणी आपण बसलो आहोत तर प्रत्येक वेळी आपल्याला स्वामींचं नाव ऐकू येतं. मग ते कोणत्याही रूपामध्ये, एखाद्याच्या तोंडून ऐकू येणं किंवा मोबाईलवरून ऐकू येणं किंवा एकीकडे गाणी लागलेली आहेत ते आपल्याला ऐकू येणं, तर वेगवेगळ्या प्रकारे सतत स्वामींचं नाव आपल्या कानावर पडत राहणं हे देखील स्वामींचा एक आशीर्वाद आहे, स्वामींचा एक संकेत आहे. स्वामी तुम्हाला हे सांगू इच्छितात की मी तुमच्या पाठीशी आहे. 6वा संकेत स्वामींचा असा आहे की अडचणीतून अचानक तुम्हाला मार्ग दिसणे. खूप दिवसापासून तुम्ही त्या अडचणीत आहात, एखाद्या प्रश्नात तुम्ही अडकलेला आहात आणि अचानकपणे तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग दिसतो, त्या संकटातून तुम्हाला मार्ग दिसतो. तर हा देखील स्वामींचाच एक संकेत आहे, स्वामींचीच कृपादृष्टी आहे. असा विचार करा की अनपेक्षितपणे ही सगळी गोष्ट घडली आहे तर ही स्वामींची कृपा आहे तुमच्यावर. स्वामी तुम्हाला संकेत देत आहे की मी तुझ्या पाठीशी आहे आणि प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचणीतून मी तुला बाहेर काढणार, असा हा स्वामींचा संकेत आहे. 7वा संकेत स्वामींचा असा आहे की अचानक तुमचं मन शांत होणे, अचानक एक सकारात्मक विचार तुमच्यात येणे, हा देखील स्वामींचाच एक संकेत आहे. तुम्ही अगोदर खूप चिडचिड करत होता, मन तुमचं अशांत नव्हतं, खूप विचार तुम्ही करत होता, मन समाधानी नव्हतं, पण अचानक असं काही घडलं की तुम्ही पूर्णपणे शांत झालाय, मन एकदम तुमचं शांत झालंय, तुम्ही फक्त सकारात्मक विचार करताय. तर हा देखील स्वामींचाच एक संकेत आहे. तर 8वा संकेत स्वामींचा असा असतो की वारंवार स्वामींचा फोटो किंवा स्वामींचं नाव दिसणं. आता आपण घरातून बाहेर पडलो तर एखाद्या गाडीवर आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो, एखाद्या दुकानात गेलो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की तिथे मोठाच्या मोठा स्वामींचा फोटो आपल्याला दिसतो किंवा एखाद्या पाटीवर आपल्याला श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसतं, दुकानावर एखाद्या श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं. तर हा देखील स्वामींचाच एक संकेत असतो. स्वामी आपल्या सोबत आहेत ही प्रचिती स्वामी आपल्याला प्रत्येक वेळोवेळी क्षणोक्षणी अशाद्वारे संकेतांद्वारे देत असतात. वारंवार स्वामींचा फोटो किंवा नाव दिसणे हे देखील स्वामींचाच एक संकेत आहे. 8वा संकेत स्वामींचा असा आहे की अनपेक्षितपणे आपल्याला एखाद्याची मदत मिळणे, संकटातून अनपेक्षित एखाद्याची मदत मिळणे हा देखील स्वामींचा एक शुभ संकेत आहे. 9वा संकेत स्वामींचा असा आहे की आपल्याला चांगल्या लोकांची भेट होते. जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा चांगल्या माणसांची भेट आपल्याला होणे हा देखील स्वामींचाच एक शुभ संकेत आहे. 10वा संकेत स्वामींचा मनात भक्ती वाढणे. पहिल्यापेक्षा जास्त आपण आता स्वामींची सेवा करतोय तर हा देखील स्वामींचाच एक संकेत आहे. 11वा आणि शेवटचा संकेत आहे की स्वामींवर पूर्ण विश्वास आपला निर्माण होणे. हा देखील स्वामींचाच एक संकेत आहे की आपण पूर्णपणे स्वामींना शरण गेलोय आणि स्वामींवर विश्वास ठेवलेला आहे. हा स्वामींचा एक संकेत आहे की मी तुझ्या आता हृदयात आहे, तू आता काहीच करायची गरज नाही, जे काही करणार आता ते मीच करणार, असा स्वामींचा संकेत तुम्हाला आहे. तर हे 11 संकेत तुम्हाला देखील स्वामी देतात का? देत असतील तर कमेंटमध्ये नक्की ते शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.